वंदना सोमण असल्यामुळे तिच्यावरती मालवणी भाषेत बोलायची जबाबदारी नव्हती. माझे पप्पा मला चिडवायचे, पण त्यांना पण चिडवायचे की घाबरतो तुला, घाबरतो वगैरे. कारण तात्या विंचू, इनामदार भुसनळे या पात्रांना मी त्यांच्या खूप घाबरायचो. पण मला असं कळलंय की दिलीप काका आता वाट बघतायत तुझ्या मुलासोबत पण काम करायचं. तर प्रयत्न लवकरात लवकर करण्याचा आहे, पण मूल होण्यासाठी मुलाची आई पण शोधणं गरजेचं आहे. तो तयारी तिथून आहे. पण त्यांना दुसरा ऑप्शन पण मी दिलीप काकांना दिला की तुम्ही माझ्या काकांसोबत पण काम केलं, तर त्यांचे नातवंड पण आहेत, माझे पुतणे पण आहेत. अनेक ह्याचं खूपदा कौतुक करतो, कारण हा मूळ केरळचा असून ज्या प्रकारे तो मालवणी बोलला आहे, तुम्ही सिनेमात बघालच ते. म्हणजे मी पहिल्या दिवशीच थक्क झालो. ह्याला कानात जाऊन सांगितलं की अरे हा इथलाच वाटतोय. कोकण काय माहितीये का, मला इतकी सिमिलॅरिटी, मला माझ्या गावाची आठवण झाली. म्हणजे आत्ता पण मी निसर्गावर जे काही लिहितो, माझ्या कविता असतील, गाणी असतील, ते सगळं मला कोकणाने दिलंय. डिसेंबरच्या प्रचंड थंडीत जिकडे धुकं आहे सगळीकडे, पाणी प्रचंड गार आहे, या 81 वर्षाच्या वयात मेकअप करून घेणं, ते कॉस्ट्युम्स सगळे हेवी असतात, ते सगळं करणं, त्याच्यानंतर पाण्यात उतरणं. अरे हे कसलं भारी दिसतंय आणि कुठे लावलाय लाईट, तो ग तिकडे लावलाय, बापरे. पहिल्यांदा अशा एवढ्या मोठ्या सेटअप मध्ये मराठीत शूट करत होतो. त्या जंगलामध्ये या आधीही कधी शूटिंग झालेलं नाही आणि मला वाटत नाही यानंतरही कधी शूटिंग होऊ शकेल. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या चर्चा आहे ती दशावतार सिनेमाची, आणि या सिनेमाच्या निमित्तानं त्याच सिनेमातले 5 अवतार माझ्यासोबत आहेत. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. तर मला असं वाटतं की दिलीप काकांची चर्चा आहेच, पण तितकीच तुम्हा सगळ्यांची चर्चा आहे. तर मी म्हटलं तसं 5 अवतार आहेत. तर हे 5 अवतार काय काय आहे इथूनच आपण सुरुवात करूया, म्हणजे लोकांना कळेल कोण आहात तुम्ही सिनेमात. सिनेमात तुम्ही तू अभिनय बेर्डे आता जवळजवळ अख्ख्या जगाला माहिती आहे रे. हा, मी सिनेमात मॉन्टी आहे. आणि तो जो मॉन्टी आहे तो मजेशीर आहे. तो खूप छान आहे. तो थोडासा ग्रे पण आहे, थोडासा ब्लॅक अँड व्हाईट पण आहे, त्यात खूप रंग आहेत. तो रंगीन आहे, खूप कलरफुल आहे आणि खूप धमाल आहे, खूप मजा मस्ती आहे. त्याचबरोबर धमाल मजा मस्ती आम्ही केली आहे, पण सिनेमा फक्तच धमाल आणि मजा मस्ती नाही आहे. तर सिनेमा तुम्हाला खूप आवडेल. आणि आता मला कळत चाललंय की माझं जात चाललंय, त्यामुळे मी कॅमेरा म्हणतोय, मी माईक आता पुढे देतोय. माझं संपलेलं आहे दिवसभराचं. माझे शब्द संपलेत, माझं व्याकरणच संपलंय दिवसभराचं. त्यामुळे मी माईक आता पुढे देणार. प्रियदर्शनी, आता पुढचं तू घे. ती व्याकरण सुधारेल आता. ती सुधारेल. नमस्कार, मी सुबोध खानोलकर. नमस्कार. मी या दशावतार या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि सहनिर्माता आहे. आणि मी माझ्या काय अख्ख्या टीमचीच ओळख करून देतो. सिद्धार्थ मेनन माधव मेस्त्री नावाचं पात्र साकारत आहेत. गुरु ठाकूर हे आपली गीतं आणि संवाद लिहिलेत आणि ते एक महत्त्वाचं पात्र सिनेमात साकारत आहेत. प्रियदर्शनी इंदलकर ही वंदना नावाचं पात्र साकारते. अगदी 5ही अवतारांची, म्हणजे एक अवतार सोडला तर 4 अवतारांची ओळख तुम्हीच केलीत. तुमच्याकडेच येईन मी पुन्हा एकदा की दशावतार आपल्याला माहिती आहे, नाही असं नाही, संबंध महाराष्ट्राला दशावतार ही लोककला प्रकार माहिती आहे, पण त्या टायटलवरती सिनेमा करावा आणि अशी एखादी कथा ज्याच्यात आम्हाला ट्रेलरमध्ये गूढ जाणवतंय, ज्याच्यात एक काय म्हणतात की लोककलेचा टचही आहे त्याला, आणि कळत नाहीये की नेमकं काय सांगायचंय, आणि त्याच्यासाठीच आम्हाला 12 सप्टेंबरला सिनेमागृहात जायचंय. हो, इतकं सगळं ते तुम्ही जुळवून आणलंय, तर त्याची सुरुवात काय होती आणि दशावतारच्या मागचा दशावतार तुमचा तो ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की आपल्या मातीशी निगडीत किंवा आपल्या हृदयाशी जवळच्या ज्या गोष्टी असतात त्या सांगायला जास्त बरं वाटतं, जास्त सहजरित्या त्या होतात. तर त्याच पद्धतीची ही गोष्ट आहे. मी मुंबईत लहानाचा मोठा झालोय, पण मुळात आजोळ कोकणात असल्यामुळे लहानपणीपासून कोकणात जातोय आणि लहानपणीपासून कोकणात जे पाहतोय, जे संस्कार झालेत, ते सगळे गोष्टीच्या रूपातनं दशावतार या रूपात आले आणि त्याच्यावर आता आम्ही हा चित्रपट साकारतो. वा. मी गुरु सरांकडे येईल. गुरु सर समोर आले की अजूनही मला नटरंग मधला तो सीन आठवतो, तो दाराच्या चौकटीतला. पण गीतकार तुम्ही आहातच, पण या सिनेमात एक भूमिका सुद्धा आहे. मला त्याच्याविषयी विचारायचं आहे तुम्हाला.
म्हणून मी पहिला प्रश्न काढून टाकला. अरे नाही, भूमिका म्हणजे छोटीशीच भूमिका, एक काय म्हणतात कॅमिओ आहे Cameo. त्यात, भूमिका अशी नाही. आणि सुबोधचा आग्रह होता म्हणून ती मी केली. पण मूळ भूमिका माझी आज संवाद लेखक आणि गीतकार हीच आहे. अगदी. तुमच्यासाठी एक आव्हान होतं की सहज होतं, आता ते तुम्हीच खरं तर सांगाल, कारण की दिलीप काकांसोबत तुमचं नातं खूप जुनं आहे संवाद लेखक म्हणून. हो. म्हणजे काही म्हणजे काही दशकांपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, संवाद लेखक म्हणून तुम्ही अनेक वर्ष काकांसोबत आहात. तर मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की काकांसोबतचा सहवास, संवाद, तुमच्या दोघांमधला संवाद, तुम्ही तर संवाद लिहिताच, पण तुमच्यातला संवाद. हो, मला वाटतं 2000 टिपरेपासून, टिपरे असेल, नारबाची वाडी आणि हा एखाद्या माणसाची खूबी माहीत झालं, वैशिष्ट्य माहीत झाली, संवादातली मिश्किलपणा माहीत झाला, तर ते लिहायला सोपं जातं. म्हणजे कधी जेव्हा पटकथा येते आमच्याकडे आणि संवाद लिहायचे असतात, तेव्हा ते पात्र म्हणून लिहितो, पण ते कॅरेक्टर माहीत, कोण प्ले करणार आहे हे माहीत असल्यावर त्याची काही वैशिष्ट्य असतात बॉडी लँग्वेजमधली, किंवा तो एक विशिष्ट लकबीने ते वाक्य बोलतो, ते ॲड होतात. जसं कोरिओग्राफरमध्ये काही हुक स्टेप एखाद्या ॲक्टरचे असतात, मग त्यात ॲड होतात त्या. तसं संवादामध्ये ते ॲड होतं. आणि दिलीप काकांसोबत बरीच वर्ष ते माहीत असल्यामुळे कुठे ते पॉज घेणार, काय रिॲक्ट होऊन, जसं ते असं करतात ना, तर त्यांची स्वतःची ती टिपरेमध्ये पण आहे, नारबाच्या वाडीत पण आहे, यातही त्यांनी केलंय. खरंय. तर ते तिथे वापरता येतं. आणि ते लाऊड कधी करत नाहीत वाक्यात, म्हणजे मर्मविनोद करत. एरवी पण त्यांच्यावर वावरताना ते हळूच असं कानात काहीतरी म्हणतात गंभीरपणे, तर ते डायलॉग लिहिताना तो प्रयत्न नेहमीच, तो फायदा होतो क्या बात आहे, ते क्या बात. करताना. जसं मांजरेकरांचं कॅरेक्टर करताना जेव्हा हा म्हणलं की महेश मांजरेकर करणार, तर काही वाक्य मी त्यांच्यासाठीच ती, की हेच त्यांना न्याय खरंय, देतील, असे खरंय. काही पंचलाईन आहेत त्यात. पण इतक्या वर्षाचा सहवासात असं कधी झालंय का की एखादा संवाद जो दिलीप काकांना खूप आवडलाय, मग तो टिपरेतला असू द्या किंवा नारबाच्या वाडीतला किंवा आता दशावतार मधला, नाही, टिपरेच्या वेळी बरेच वेळा यायचं, बरेचदा. कारण काय व्हायचं, तो काळ असा होता की आता कसं ऑन द स्पॉट सिरियलला जातं, टिपरेला एक आठवडाभर स्क्रिप्ट, पूर्ण अख्खे एपिसोड त्यांच्याकडे जायचे. ते फोन करून हे छान आहे, अमुक छान झालंय, असं यायचे. नारबाच्या वाडीच्या वेळी डायलॉगपेक्षा काय आलं की ऑन द स्पॉट त्या ओव्या मी लिहिल्या होत्या, ज्या आधी नव्हत्या. आणि एक शूटिंगला एका ठिकाणी मी त्या नारो म्हणे असं केलं, आणि त्यांना इतकं आवडलं, हे अजून कर. तर प्रत्येक सीनच्या वेळी मी असं केलं, असं 12 ओव्या त्या ऑन द स्पॉट झाल्या क्या होत्या. बात आहे, क्या बात आहे. पण इतकी वर्ष झाली तरी आत्ताही कुठे गेलं तर ते मला आठवत नाहीत, पण ते ऐकवतात ओव्या. तर ती त्यांच्याकडनं दाद येते. आणि मुळात काय की अभिनेत्यापेक्षा त्यांना लेखक म्हणूनही मी आधी त्यांची पुस्तकं वाचायचो. त्यांचा कागदी माण म्हणून एक कॉलम यायचा, तो मी वाचायचो. त्यामुळे एका लेखकाकडनं आलेली दाद ही खूप महत्वाची असते. हां, की हे खूप छान आहे, कारण त्यांची स्टाईल तशीच आहे, मर्मविनोद असतो त्यांचा. तर ती खूप मोठी अगदी. दाद आहे. मला असं वाटतं की या सिनेमात जर मी चुकीचा नसेल तर दिलीप काकांचा सगळ्यात जास्त सहवास सिद्धार्थला लाभला आहे, बरोबर ना? तर आता सिद्धार्थकडेच येईल की एका कल्पवृक्षाच्या खाली तू इतकी दिवस काढलीयस, तुझा प्रवास त्या कल्पवृक्षासोबतचा. रोज मी माझा जो राखणदार आहे त्याला मी थँक्यू म्हणतोय. खरंच मी खरं सांगतोय, कारण सिनेमा इज फॉर एव्हर असं म्हणतात. आणि अनेक वर्ष मी खूप दिग्गज कलाकारांबरोबर मी कामं केलीत. म्हणजे नसीर सर असेल किंवा हो. आदिल हुसेन सर असेल, अतुल असेल कुलकर्णी, खूप ग्रेट डिरेक्टर्स बरोबर पण मी काम केलंय. आणि आय थिंक ते सगळं एक ट्रेनिंग होतं, एक प्रेपरेशन होतं की आता दिलीप प्रभावळकरांबरोबर अशा एका सिनेमात तुला हे काम करायचं आहे. आणि दिलीप काका, मी खूपदा सांगितलंय, पण ते स्वतःला खूप सिरियसली ते घेत नाहीत, पण त्यांच्या कामाला ते खूप सिरियसली घेतात. खरंय. आणि माझं नशीब की माझ्यावर ते संस्कार झालेत. आणि अनेक ॲक्शन आणि कटच्या मध्ये काय घडलं हे मला आठवत नाहीये, पण ते सीन्स मला वाचल्याचं ते आठवतंय. आणि अनेक व्हिज्युअल्स जे आता मी बघतोय, खरंच अनबिलिव्हेबल वाटतं कधी कधी की हे कसं झालं, हे कधी झालं. कारण आपण नेहमीच एक अभिनेता म्हणून स्वप्नरंजन करत असतो की आपल्याला ना अशी फिल्म मिळाली तर, आपल्याला तशी फिल्म मिळाली तर, आणि मग वेगळंच काहीतरी मिळतं. आणि हे वेगळंच काहीतरी हे दशावतार असेल आणि दिलीप काका हे माझे बाबानू असतील, वा. हे मला कधीच वाटलं नव्हतं. पण एक अशी फिल्म जी म्हणजे त्यांच्या कामगिरीला ट्रिब्यूट आहे असं म्हणूयात आपण. क्या तर बात आहे. त्या ट्रिब्यूटचा भाग मला होता आलं, हे मी आय एम व्हेरी ग्रेटफुल.
क्या बात आहे. मी प्रियदर्शनीकडे येईन. मला तुला एक खूप वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत मी अनेक ठिकाणी प्रियदर्शनी हे नाव ऐकलं होतं, तर प्रियदर्शिनी हे तुला ह्याच्या आधी कधी हा प्रश्न आलाय का? आणि ह्या दोघातलं जरा फरक समजावून सांग ना. मला नाही माहित फरक, पण पण तुला असं माझं नाव प्रियदर्शिनी आहे. हा, पण कधी कधी लोक चुकून तुलाही प्रियदर्शनी करतात, तेव्हा तू काय सांगतेस का त्यांना की बाबा? नाही नाही, ते मला प्रियदर्शनी म्हणतायत यात मला आनंद वाटतो. फक्त बऱ्याचदा ते मला प्रियदर्शनी जाधव असंही म्हणतात, तेव्हा मला जरा वाईट वाटतं. सगळ्याची तोडफोड करून टाकतात म्हणजे. किंवा किंवा काहीही नावं लिहितात. इंदुरीकर लिहिलंय एकदा, प्रियदर्शनी इंदुरीकर, हा म्हणजे मी तुझ्या प्रियदर्शनी इंडालकर वगैरे. तर ठीक आहे, बट दे आर रायटिंग माय नेम, यात माझा आनंद आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण कोकणातली बंदूक साकारताना कशी वाटली तुला? बंधू म्हणून तू कसं जगलीस? खरं सांगायचं तर म्हणजे मी जे काही डोक्यात ठेवलं होतं वंदना या पात्राबद्दल, किंवा एखादा पर्टिक्युलर सीन मला कसा दिसतोय, मला कसा व्हिज्युअलाइज होतंय, की मला तो असा, माझा चेहरा अशा पद्धतीने दिसेल किंवा मी अशा पद्धतीने इमोट होईन, त्यापेक्षा काहीतरी वेगळं घडत होतं सेटवर जाईपर्यंत. आणि माझं सगळं प्रिपरेशन येऊन थांबायचं त्या ॲक्शनच्या आधी, आणि ॲक्शन नंतर घडायचं काहीतरी, आणि त्याच्यानंतर कट झाल्यावर एक मिनटं, नाही मला माझं परत करायचं आहे, मला ते करायचं राहिलं माझं एक इमोशनल लेअर तो आणायचा होता, ते मला हे करायचं होतं. तर सुबोध म्हणायचं नाही मिळालंय, गुड, चांगलं आहे, नाही चांगलं आहे, नाही 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 पण हा अर्धवट, नाही 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 हा चांगला आहे, असं करून मला अंदाज येत नव्हता की नेमकं माझ्याकडनं काय घडतंय. पण इट वॉज ऑन ट्रॅक अकॉर्डिंग टू द डिरेक्टर. त्यामुळे मला माहीत नाही आहे की मी नेमकं काय केलं आहे सिनेमात, ऑनेस्टली. बऱ्याचदा आपण अशा खूप चर्चा करतो की क्राफ्टमध्ये काय काय गोष्टी आणल्या पाहिजेत आणि कसं, पण काही काही बाबत असं होतं की रंगमंचावर गेल्यानंतर आपल्या हातात काही राहत नाही, खरंय. रंगभूमी करवून घेते. तसं ह्या सिनेमात काहीसं झालंय की ती वंदना माझ्याकडनं घडवून घेतली, म्हणजे वा. सुबोधने, तिथल्या राखणदाराने, कोकणाने, सगळ्यांनी मिळून. आणि आय एम रिअली ग्रेटफुल. म्हणजे गुरु सरांच्या शब्दांनी मला मार्ग दाखवला, पण इव्हेंच्युअली मी आपोआप चालले त्याच्यावरती. मला काही समजलं नाही काय घडलं ते. त्यामुळे मी पण खूप उत्सुक आहे ही वंदना कशी रिसीव्ह होते, आणि मला बघताना काय वाटतं ह्याची मलाच उत्सुकता आहे. पण डेफिनेटली वेगळी भूमिका होती, आणि वंदना सोमण असल्यामुळे तिच्यावरती मालवणी भाषेत बोलायची जबाबदारी नव्हती. वा. पण ती कोकणातली वाटण्याची जबाबदारी खूप होती. अगदी तर भाषेचा आधार नसताना हे करणं थोडंसं चॅलेंजिंग होतं. खरंय, खरंय. काय? अभिने तुझ्याकडे येईन मी. या वर्षात आम्हाला तू अनेक सिनेमातनं भेटतोयस, ती खूप सकारात्मक बाब आहे. पण दशावतार तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? कारण की दशावतारशी तसे तुझे खूप जवळचं नातं आहे, कारण की दिलीप काका असतील, एकूणच या सगळ्या सिनेमाशी तुझी एक वेगळी नाळ जोडलेली आहे. तो इतर सिनेमे महत्वाचे आहेत, पण दशावतार त्यात कसा वेगळा आहे? नाही, इतर सिनेमे डेफिनेटली खूप महत्त्वाचे आहेत, पण दशावतार स्पेशल यासाठी आहे, कारण एकतर मी एक अशा प्रकारची भूमिका करतोय जी मी आधी कधी केलेली नाही आहे. मी त्या लोकांसोबत स्क्रीन शेअर करतोय ज्यांना मी आदर्श मानत आलो आहे आत्तापर्यंत, आणि त्याचबरोबर एक अशी रूटेड, त्याचबरोबर अशी मोठी भव्य दिव्य फिल्म ज्याचा मला भाग होता येत आहे, त्यामुळे ती स्पेशल आहे माझ्यासाठी खूप जास्त. त्यात माझी पहिली सिंग साऊंड फिल्म पण आहे, त्यामुळे त्यामुळे तो पण एक पहिली सिंग साऊंड फिल्म आहे माझी, त्यामुळे ती स्पेशल आहे. आणि एक गोष्ट अजून आहे की प्रमोशनच्या दरम्यान एकतर माझ्यासोबत यंग फळी पण आहे आणि एक सिनियर ॲक्टर्सची फळी पण आहे, जी पण क्या आतमध्ये बात. असते. सो दोन्हीकडचा विजडम मला येतोय, त्यामुळे हा एक्सपिरियन्स अतिशय मला खात्री आहे की दशावतार खूप ऐतिहासिक होईल, पण आपण त्या सिनेमाचा कुठेतरी एक भाग भाग आहोत. आहोत. खरंय. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी. वा. सो त्यामुळे खूप स्पेशल वाटतंय. आणि आता येतोय सिनेमा, आम्ही अजून बघितलेला नाही, आम्हाला बघायचा आहे. वा. पण हे मी सतत बोलत राहतो, म्हणजे लवकरात लवकर बघायला मिळेल आम्हाला. पण खरंच एकतर शूट करत असताना असं आपल्याला इतके वर्ष काम करून, इतके सिनेमात काम करून आपल्याला जनरली पहिल्या दुसऱ्या दिवशी अंदाज येतो की बाबा काय सिनेमाचं होणार आहे, काय होऊ शकतं. पण दशावतारचं राईट फ्रॉम द गेट गो, राईट फ्रॉम द स्क्रिप्ट, म्हणजे सुबोध सरांसोबत
पहिल्या मीटिंग नंतरच अशी वाईब येत होती की नाही हे काहीतरी आपण वेगळं करतोय. Yeah. इथे अतिशय पॅशनेट लोक इन्व्हॉल्ड आहेत, अतिशय पॅशनेट डिरेक्टर, लेखक आणि निर्माते इन्व्हॉल्ड आहेत, ज्यांना जेन्युअनली काहीतरी चांगली गोष्ट सांगायची आहे. क्या बात. फक्त म्हणजे नुसतं वरवरचं नाही आहे, ॲक्च्युली खोलात जाऊन प्रत्येक गोष्टी व्यवस्थित रिसर्च करून एक चांगली गोष्ट लोकांपर्यंत आणायची आहे. सो माझ्या मते जेव्हा त्यांचं कन्व्हिक्शन एवढं स्ट्रॉंग असतं, तर साहजिक आहे पूर्ण टीम पण त्याच फ्लोमध्ये अगदी. तेवढ्या कन्व्हिक्शननी काम करते. सो आय थिंक ते या सिनेमाबाबत घडलेलं आहे. अगदी. पण मला असं कळलंय की दिलीप काका आता वाट बघतायत तुझ्या मुलासोबत पण काम करायची. तर ते मला असं वाटतं की दशावतार येईल तो तुमची हिट सुगंध होईल. खूप चांगली हा, आहे. त्यामुळे मला असं वाटतं दशावतार येईल तो हिट होईल, हे होणारच आहे. पण त्याच्यात बॉक्स ऑफिस कलेक्शन प्रेशर पेक्षा हा, तर ते दिलीप काकांची इच्छा कधी पूर्ण करणार आहेस आणि ते वा, 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 वा. सी परिक्रमा कधी पूर्ण होणार आहे. लव सी प्रयत्न लवकरात लवकर करण्याचा आहे, पण मूल होण्यासाठी मुलाची आई पण शोधणं गरजेचं आहे. तो तयारी तिथून आहे. दिलीप काका दशावतार 2 ची स्क्रिप्ट आणि लिहायला घेतली स्क्रिप्ट त्याच्यासाठी. त्यासाठी आहेत त्या डेफिनेटली. पण त्यांना दुसरा ऑप्शन पण मी दिलीप काकांना दिला की तुम्ही माझ्या काकांसोबत पण काम केलंय, तर त्यांचे नातवंड पण आहेत, माझे पुतणे पण आहेत, तर तुम्ही तशा टेक्निकली एक चौथी पिढी तुमच्यासाठी तुम्हाला अवेलेबल आहे. पळवा. हा, पळवा अवेलेबल आहे तुमच्यासाठी, चौथी पिढी आहे तुम्हाला हवी असेल तर. सो तो एक ऑप्शन त्यांच्याकडे आहे. पण मला खात्री आहे की दिलीप काका पुढचे 10-15 वर्ष व्यवस्थित काम करत राहणार आहेत. त्यामुळे माझ्याकडे तसा वेळ आहे. मला फक्त माझ्या मुलाला कदाचित चाइल्ड आर्टिस्ट बनवून काम करावं लागेल. पण दिलीप काकांसोबत पण चालणार आहे. पण दिलीप काकांसोबत काम करायची संधी मिळावी यासाठी मी त्याला पाळण्यातलं पण द्यायला क्या 100% बात रेडी. क्या बात आहे. प्रियदर्शनी तुझ्याकडे येईल. प्रियदर्शनी इंदलकर म्हटलं की महाराष्ट्राची हास्य जत्रा हे आता सगळ्यांना सांगायला काही म्हणजे वेगळ्याने सांगायला नको. पण तुझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी आहे की तू सातत्याने वेगवेगळ्या सिनेमातनं सुद्धा दिसतीये. म्हणजे हास्य जत्रा हीच तुझी काही केवळ ओळख राहिलेली नाहीये. वेगवेगळ्या भूमिका तू एक्सप्लोअर करतीये. जेव्हा आपण एक काय म्हणतात की सर्वोत्कृष्ट विनोदाचा दर्जा असलेला शो करत असताना इतर दिग्दर्शक लेखक आपल्याकडे वेगवेगळ्या नजरेनं बघतात किंवा वेगवेगळ्या भूमिकांसाठी आपला विचार करतात, तर याच्याकडे अभिनेत्री म्हणून तू कशी बघतेस आणि तुला ती जबाबदारी वाटते का? हो, नक्कीच. जबाबदारी वाटते आणि मला खूप अभिमानही वाटतो आणि मी खूप आभारी आहे या सगळ्याबद्दल. म्हणजे जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे सिनेमे किंवा अशा वेगळ्या भूमिका येतात, तेव्हा ही एक गोष्ट खूप चांगली वाटते की पोटेन्शियल दिसतंय. आणि सुबोध बीइंग फर्स्ट टाइम डिरेक्टर किंवा असं बऱ्याच पहिल्या दिग्दर्शकांकडनं मला जास्त वेळा अप्रोच झालेला आहे की कथांसाठी आणि हो. आणि त्यांनी काय मला वेगळ्या पद्धतीचे रोल्समध्ये इमॅजिन केलंय. तर मला ही खूप छान गोष्ट वाटते स्वतःबद्दल आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की अशाच पद्धतीने माझा प्रवास चालू राहील. रॅदर मी त्याला विचारलं पण होतं की अजून कोण ऑप्शन्स होते डोक्यात किंवा मला सिलेक्ट करण्यामागचं काय आहे तुझं, कारण की दिस इज नॉट अ युज्युअल चॉईस. म्हणजे ही कुड हॅव गॉटन, बरेच चेहरे आहेत किंवा बरेच चॉईसेस आहेत. तर मी ऑनेस्टली त्याला हे विचारलं होतं की मला खूपच आवडलंय वंदनाचं काम माझ्याकडे आल्याबद्दल, पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की का. तर त्याच्यावर पण त्याने खूप छान उत्तर दिलं होतं की त्याला माझ्या अभिनयावर विश्वास वाटतो आणि मी वेगळ्या पद्धतीने कशी दिसेन प्रेक्षकांना याचा माझ्यापेक्षा जास्त त्याने विचार केलाय. म्हणजे पहिल्या भेटीतच त्याने मला हे क्लिअर केलं की मला तू याच्यात वेगळी दिसलेली हवी आहेस. वा. लुक वाईज, अभिनय वाईज तू आत्तापर्यंत जे नाही केलंयस ते तुला या सिनेमात करायचंय. त्यामुळे काम करताना पण जे पहिले चॉईसेस येतील डोक्यात ते बाजूला काढ आणि त्याच्यानंतर जे काही तुला सापडेल ते आपल्याला ह्या सिनेमात करायचं. वा. तर हा प्रयत्न त्याच्याकडनं म्हणजे मेकर्सकडनं पण हा तितकाच प्रयत्न होतो. खरंय खरंय. तर आय एम ग्रेटफुल. पण प्रियदर्शनीला काय जास्त आवडतं, कॉमेडी आवडते की असं वेगवेगळं? वेगवेगळं करणं आवडतं. म्हणजे तिथे पण आम्ही वेगवेगळं करतो अर्थात, म्हणूनच अर्थात. तिकडे मी रमले. क्या बात आहे. तिकडे जर एकसुरी प्रकार असता तर मी तिथनं बाहेर पडले असते. खरंय खरंय. पण तिथेही वेगळेपण करायला मिळतं आणि तिथल्या वेगळेपणामुळेच बाहेरच्या वेगवेगळ्या भूमिकांचे अप्रोच होतात. क्या बात क्या बात. सुबोध सर तुमच्याकडे येईल. आज तागायत आम्ही अनेक सिनेमातनं कोकण बघितलं, कोकणचा समुद्र किनारा बघितला, हिरवळ बघितली, कोकणातली प्रेमळ माणसं बघितली. पण मला ट्रेलर बघून असं लक्षात आलंय की या सिनेमात दाखवलेलं कोकण हे आत्तापर्यंत जितकं आपण कोकण पाहिलंय त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. हो. तर हे वेगळं कोकण कुठे गवसलं आणि ते कशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सो मला
दशावतारातलं कोकण ऐकायचं आहे तुमच्याकडनं. दशावतार या चित्रपटात तुम्हाला जे कोकण पाहायला मिळते ते बऱ्यापैकी 100% दशावतार या चित्रपटाचं शूटिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालंय. आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग सौंदर्य आहे. म्हणजे आपल्याला जनरली किनाऱ्यांबद्दल बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, सिनेमांमध्ये दिसलेले आहेत. पण मुळात आमची गावं तिथे आहेत, आमची मित्रमंडळी तिकडे आहेत. त्याच्यामुळे आम्ही खूप वेगवेगळ्या गावांमध्ये रेकी केल्या आणि कधीही न पाहिलेली जंगलं तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. आणि अतिशय निबिड किंवा गर्द अशी अरण्य आहेत तिकडे, ती आहेत. वा. विशाल नद्या आहेत. त्याच्यानंतर जवळजवळ 1000 वर्ष जुनी मंदिरं आहेत. क्या बात आहे. तर सुरेख टुमदार अशी गावं आहेत. तर असं कोकण मला दाखवायचंय, जे कोकण आम्ही आमच्या लहानपणीपासून पाहत आलोय आणि जे कोकणाच्या बाहेरनं जी लोक कोकणात फिरायला येतात त्यांना सहजासहजी पाहायला मिळालेलं नसतं. पण आम्हाला तेच दाखवायची इच्छा आहे की जे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे, आपल्या महाराष्ट्राचं संपन्न असा निसर्ग आहे आणि त्याची जी भव्यता आहे ती दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण सिनेमात बऱ्यापैकी भाग अंधारातला आहे. रात्रीचं जंगल म्हटलं की कुणाच्याही अंगावर सहज काटा येणं किंवा हो. भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. ते आव्हान होतं का की रात्रीच्या जंगलात शूट करणं, मग तिथली मॅनेजमेंट वेगळी, ते हो, सगळं हो, कसं हो. हाताळलं? या सिनेमाची कथाच अशी आहे की ज्याच्यात रात्रीचे प्रसंग खूप जास्त आहेत आणि त्यातले रात्रीचे बहुतांश प्रसंग हे जंगलातले आहेत. अनेक जण जसं म्हणतात की मराठी सिनेमामध्ये जंगल हे अनेक वेळेला चीट केलं जातं. म्हणजे फिल्म सिटीतल्या एका कोपऱ्यात 4 झाडांमध्ये पण ते जंगल खरं आहे. उभं करता येतं. मग असंही झालं की मग तू त्या जंगलांमध्ये जाऊन का शूट करतोयस किंवा रोज वेगवेगळ्या पद्धतीची टोपोग्राफी का वापरतोयस. तर या चित्रपटामध्ये जे जंगल आहे ते खूप महत्वाचा भाग आहे कथेचा आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या वातावरणात प्रेक्षकांना घेऊन जाण्यासाठी ते जंगल अतिशय योग्य निवडणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही जे जंगल निवडले, वेगवेगळे 3-4 जंगलांमध्ये आम्ही शूटिंग केले, तर त्या जंगलाची जो ॲक्सेस होता तो इतका डिफिकल्ट होता की आमच्या गाड्या, आमचं व्हॅनिटी व्हॅन्स आणि मेन सगळं जे पार्किंग होतं तिथून ते जंगल जवळजवळ 1 किलोमीटर पायी यावं लागायचं. अतिशय कठीण जागी होतं. पण तिकडचं जे सौंदर्य आहे, तिकडचं जी टोपोग्राफी आहे ती इतकी जबरदस्त होती की ती दाखवण्याचा मोह आवरत नव्हता. आणि मला खरंच माझ्या सगळ्या कलाकारांचं आणि टेक्निकल टीमचं खास कौतुक करावंसं वाटतं की केवळ मला तिकडे चांगलं शूटिंग करता येईल या हट्टापायी हे सगळे माझ्याबरोबर तिथपर्यंत आले. वा. माझे जे को प्रोड्युसर्स आहेत, माझे मित्र आहेत सुजय, ओंकार, आदित्य आणि हे सगळेजण तर 1-1.5 वर्ष आम्ही त्या जंगलांमधनं भटकत होतो. माझे कोकणातले मित्र आहेत, आमचे प्रशांत मिठबावकर आहेत, मंदार आहे, राऊळ साहेब आहेत. तर हे सगळेजण आम्हाला वेगवेगळी जंगलं दाखवत होते आणि आम्ही जे जंगल निवडलं त्या जंगलामध्ये या आधीही कधी शूटिंग झालेलं नाही आणि मला वाटत नाही यानंतरही कधी शूटिंग होऊ शकेल. इतकं ते कठीण होतं तिथे पोहोचणं. माझ्या टेक्निकल टीमचं कौतुक याच्यासाठी आहे की रात्रीचं शूटिंग असायचं, संध्याकाळी 6 ते सकाळी 6ची शिफ्ट असायची. डिसेंबर महिन्याची प्रचंड थंडी असायची आणि ते जंगल इतकं गर्द होतं की तिकडे जर लाइटिंग करायचं असेल तर ते दिवसा करावं लागायचं. दिवसा त्या डोंगरांमध्ये चढून, त्या झाडांवर चढून माझे लाईट बॉईज लाईट लावायचे आणि रात्रभर त्या लाईटच्या सोबतीला बसून राहायचे आणि सकाळ झाल्यानंतर ते लाईट उतरवायचे आणि एक लाईट बॉय पासून दुसऱ्या लाईट बॉय पर्यंतचं अंतर बरंच असायचं. जवळपास 500 मीटर 1 किलोमीटरचा रेडियस लाईटने कव्हर करायचा, त्याहीपेक्षा जास्त. प्रचंड हेक्टिक आणि डिफिकल्ट काम होतं. पण माझी टेक्निकल टीम इतकी झोकून देऊन काम करत होती ना, त्याच्यामुळे हे वेगळं सौंदर्य दिसतंय. म्हणजे आता लोक कौतुक करतायत ट्रेलरचं, टीझरचं, त्यातल्या व्हिज्युअल्सचं, पण ते काही लेखक, दिग्दर्शक किंवा सिनेमॅटोग्राफरचं यश नाही. जे 150-200 जण तिकडे रोज काम करत होते त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ते काम केलं म्हणून आता ते तसं दिसतं. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं आमची वाटतं खरी रिॲक्शन होती लोकेशनला गेल्यानंतर की अरे हे कसलं भारी दिसतंय आणि कुठे लावलाय लाईट, तो बघ तिकडे लावलाय, बापरे तिकडे कसा काय लावलाय लाईट. किंवा हा जो म्हणाला की 1 किलोमीटरचा अख्खा रेडियस कव्हर करायचा, तर आम्हाला वी कुडंट बिलीव्ह आवर आईज की आपण हे कुठली भव्यता बघतोय शूट करताना. खरंय. पहिल्यांदा अशा एवढ्या मोठ्या सेटअपमध्ये मराठीत शूट करत होतो आणि ते पण क्रू 200 माणसांचा.
ऍक्टर्स कधी कधी अजून 150 असायचे. तर एवढ्या 300-350 लोकांना घेऊन एकत्र काम करणं खरंय. आणि ते आम्ही विटनेस केले की ते किती प्रिसिजननी घडलंय. म्हणजे मॉब सीन आहे म्हणून चला चला हा घ्या, चला 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 असं नव्हतं कुठेच. त्याच्यात पण प्रत्येकाला माहिती होतं की त्याला काय करायचंय, कुठे थांबायचंय, कुठून कुठे जायचंय, व्यवस्थित सगळं सांगितलं जायचं. म्हणजे त्याचा क्रू आहेच, पण डिरेक्शन टीम पण तितकीच स्ट्रॉंग लाभली होती सुबोधला, असं क्या बात मला मला आता अचानक सांगावंच वाटलंय. आणि ना म्हणजे एरवी तिकडे तिकडे जाताना त्या जंगलात कदाचित खूप डिफिकल्टी झाल्या असत्या आम्हाला, खूप अनकम्फर्टेबल झालो असतो आम्ही. पण ते शूटच्या दरम्यान तो डिस्कम्फर्ट किंवा ते ते जाणवलं नाही आम्हाला. म्हणजे खूप चॅलेंजिंग गोष्टी केल्यात तिकडे आम्ही, पण ते त्याचा डिस्कम्फर्ट जो असतो ना, खरंय. त्याचं इरिटेशन आम्हाला जाणवलं नाही. उलट मजाच येत होती. कारण आजूबाजूला सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित प्रोडक्शननी मॅनेज Management. केल्या होत्या की त्याच्यामुळे त्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नाही. त्यामुळे परफॉर्म करताना खरंय. खूप इझी गेल्या गोष्टी आम्हाला. खरंय. सो आय थिंक हॅट्स ऑफ टू ओशन फिल्म्स अँड सुबोध सर फॉर मेकिंग मला इट इझी असं फॉर वाटतं की सिनेमा रिलीज झाल्यानंतर ना तुम्ही ह्यांचा एक सेपरेट इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. ओशन फिल्म कंपनी म्हणजे ओंकार, सुबोध आणि सुजय, की क्या कसं, बात आहे. कारण हे खरंच खूप अवघड आहे आणि प्रोडक्शन लॉजिस्टिक्स हे गणलं ना की फ्रेमच्या समोर काय होतंय ती एनर्जी नाही येत. ते तिथनं ग्रासरूट पासून ते सुरू होतं. आणि खरंय. यांनी म्हणजे आम्हाला असं खूप व्हायचं की त्या 50 दिवस शूटिंग नंतर आम्ही परत आल्यावर असं व्हायचं की आय मिस दिस माय कोकण लाईफ, असं असं व्हायचं क्या खूप. बात आहे, क्या मे- बात आहे. कधी वाटलंच नाही की आपण इतके एफर्ट्स घेतोय, किंवा एफर्ट्स घेतोय तर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्याचं काय होणार आहे आपल्याला माहित नाही, पण एक आतून एक सॅटिस्फॅक्शन आहे. क्या बात आहे. सुबोध सर, पुन्हा तुमच्याकडेच येईन की भव्यतेमागचं दिव्य काय असतं ते या सगळ्यांनी सांगितलं. हो. पण मला असं वाटतं की अजून एका व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय ही मुलाखत पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे या सिनेमाचे मेकअप दादा. कारण की ज्या पद्धतीचा मेकअप केलाय, मला असं वाटतं की खूप छान आहे. कुठलंच पोस्टर असं नाही की ज्याच्यावरचा मेकअप आपल्याला काय म्हणतात की मोहित करत नाही. अक्षरशः तो मोहित करतो की प्रत्येक रूप, प्रत्येक फ्रेम, म्हणजे जे काही पोस्टरवर दिसतंय त्यातला मेकअप हा इतका उठावदार, इतका जिवंत झालाय. तर मला असं वाटतं की त्या कलेचा प्रवास मला ऐकायचा आहे. मला असं वाटतं की त्याच्यासाठी एका माणसापेक्षा अनेक माणसांची नावं घेणं मला गरजेचं खरंय, आहे. खरंय. एक म्हणजे ज्या वेळेला मी याची कथा लिहिली ना, त्याच वेळेला मला या कथेतली मुख्य व्हिज्युअल्स काय आहेत हे माहीत होतं. तर बेसिक स्केचिंग मी केलं आणि आशिष बोईने नावाचे एक कॉन्सेप्ट आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडनं मला पाहिजे तसे लुक्स मी आधी पेंट करून घेतले. वा. सो माझ्याकडे प्रॉपर रेफरन्सेस होते. मी जगभरातले फेस पेंटिंगचे रेफरन्सेस, दशावतारातले फेस पेंटिंगचे रेफरन्सेस हे घेऊन माझा एक स्टोरी बोर्ड सारखं तयार केलं होतं. आशिष बोयनेंबरोबर बसून मी माझी जी की व्हिज्युअल्स आहेत, जी आता तुम्हाला फिल्ममध्ये पण दिसतील, ती पूर्ण पेंट करून रेडी होती. त्याच्यानंतर माझ्याकडे रोहित महाडिक सारखा उत्तम मेकअप आर्टिस्ट होता, इंदरदादा होते. सो मेकअप टीम अतिशय डेडिकेटेड आणि अतिशय प्रिसिजनने काम करणारी मेकअप टीम होती. सचिन लवलेकरांसारखे नॅशनल अवॉर्ड विनिंग कॉस्ट्युम डिझायनर होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की मला जे लिहिलंय, मला जे व्हिज्युअलाइज होतंय ते तसंच्या तसं येण्यासाठी ना, इनफॅक्ट त्याच्यात खूप बारीकाईने सहभाग घेऊन ते अजून वाढवण्यासाठी या सगळ्यांचा खूप मोलाचा सहभाग होता. आणि परत त्याच्यात दिलीप काका असणं, खरंय. दिलीप काकांचा तो पेशन्स असणं, कारण की तो प्रत्येक लुक परफेक्ट दिसण्यासाठी कित्येक तासांची मेहनत असायची. खरंय. म्हणजे सकाळी 7चा शिफ्ट होती, 7:30-7ची वेळ आहे. जो तुम्ही ट्रेलरमध्ये शॉट बघताय पाण्यातनं बाहेर येणारा मत्स्य अवताराचा, डिसेंबरच्या प्रचंड थंडीत, जिकडे धुकं आहे सगळीकडे, पाणी प्रचंड गार आहे, अशा वेळेला त्याच्या आधी 2.5-3 तास येणं, कुठलीही तक्रार न करता या 81 वर्षाच्या वयात मेकअप करून घेणं, ते कॉस्ट्युम्स सगळे हेवी असतात ते सगळं करणं, त्याच्यानंतर पाण्यात उतरणं आणि हा शॉट देणं. त्यामुळे ते कसं आहे की आपण एका व्यक्तीचं कौतुक होऊन हे संपूच शकत नाही. खरंय. हे सगळ्यांचं टीमवर्क आहे आणि सगळ्यांनी एका डेडिकेशनने आणि एकाच उद्देशाने केलेलं काम आहे ना, म्हणून ते कदाचित लोकांना ट्रेलरमध्ये इंटरेस्टिंग वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. गुरु सर, मी तुमच्याकडे येईल की सरांनी त्यांच्या नजरेतलं कोकण आम्हाला सिनेमातनं दाखवलंय, पण ते तुम्ही शब्दातनं दाखवलंय. शब्दातनं कोकण दाखवणं तुमच्यासाठी तसं सहज आहे, कारण की तुम्ही स्वतःच त्या मातीतले आहात. तर मला कोकण, तुम्ही आणि दशावतार अशी नाळ बांधायची, तर ती तुम्ही कशी बांधाल? नाही, मी
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखक शब्द लिहितो, संवाद लिहितो. पण इव्हन गाण्यातही तर मला असं वाटतं, की त्याचं सोनं करायचं की माती हे दिग्दर्शक आणि कलावंतांच्या हातात असतं. ते तसे जर डिलिव्हर झाले नाही, तर ते त्याला काहीच अर्थ नसतो. तर मी हा सगळं बघितल्यावर मला तिथे सेटवर मला सतत जाणवत होतं, की अर्धी लढाई तिथे जिंकली की ती योग्य प्रकारे पोहोचतायत. कारण नाहीतर ते कागदावर म्हणजे गाणं कागदावर असतं. पण गायकाने ते पोहोचवलंच नाही त्या सुरात, तर त्याची मज्जा नसते. तर त्याचं सोनं ह्या मंडळीने केलं हे आधी पहिलं श्रेय दिलं पाहिजे. नाहीतर मी मनातल्या मनात त्याचं एक डिक्शन मी असं म्हणतो, की हे असं आलं पाहिजे, आलं पाहिजे. पण ते बऱ्याचदा होतं ना, की डायलॉग तेव्हा होतो, तेव्हा तो सादर केला जातो. तोपर्यंत ते वाक्य असतं कागदावर. तर ह्या सगळ्या मंडळींचं त्यासाठी मोठं हे आहे, की वा. त्यांनी ते कोकणातलं केलं शब्द. आणि नाहीतर बऱ्याचदा होतं, की लिहिलं छान आहे, पण ते कोकणातलं वाटतच नाही रे. कारण ते तसं गाण्याच्या बाबतीतही झालं, की जी गाणी गायली गेली आहेत, जे अजयने गायलंय, गोगावले किंवा बाकी त्यांनी ते तितक्याच त्या भावना सगळ्या पोहोचवल्या आहेत. खरं आहे. त्यामुळे ते मी कोकणातलं लिहिलं असलं तर ते कोकणातलं होण्यामागे दिग्दर्शकानं जे करून घेतलं आणि ज्या प्रकारे संवाद यांनी पोहोचवले. म्हणजे हा अनेक ह्याचं खूपदा कौतुक करतो. कारण हा मूळ केरळचा असून ज्या प्रकारे तो मालवणी बोलला आहे, तुम्ही सिनेमात हो. बघालच. ते म्हणजे मी पहिल्या दिवशीच थक्क झालो. ह्याला कानात जाऊन सांगितलं, की "अरे हा इथलाच वाटतोय." तर हे किंवा प्रियदर्शिनीने केली ती गावातली मुलगी, त्याचा एक वेगळा ॲटिट्यूड. कारण मी पहिले 15-20 दिवस होतो. कारण हा म्हणाला, "तू थांब तिथे बघ." पण नंतर मी म्हटलं, "माझी गरज नाही रे आता." ते सगळं सोनं करतायत क्या कलाकार. बात आहे, क्या बात आहे. पण कोकण म्हटलं की कलाकारांची भूमी आहे. कोकणानं काय दिलं तुम्हाला? सर्वस्व कारण मी माझं बालपण आम्ही काय सुट्टी पडली मार्च महिन्यात की कोकणात जायचो. जूनमध्ये यायचो परत. तो सगळा जो पिरियड तिथली भाषा, तिथला निसर्ग म्हणजे आत्ता पण मी निसर्गावर जे काही लिहितो, माझ्या कविता असतील, गाणी असतील, ते सगळं मला कोकणानं दिलंय. उत्तम म्हणजे मी म्हणतो की सिमेंटच्या जंगलामध्ये राहून जर मी निसर्ग जपलाय आणि तो कागदावर आणतोय, तर त्याचं श्रेय कोकणाला जातं. क्या बात आहे, क्या कारण बात आहे. अख्खं आयुष्य पूर्ण म्हणजे पुढचे 8-10 महिने मी त्या शिदोरीवर काढायचो. जे मार्च ते जून मी घेऊन यायचो. अगदी, अगदी. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातलं मनातलं. आणि हे दशावतारबद्दल हे अजून एक सांगा, दशावतार असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये 9 रस सगळे येतात आणि 10 अवतार येतात. म्हणून खरंय. याच्यात नवरस मी अर्पुनी या चरणी तुझ्या ह्या हां, मानून घे गोड तुझी त्या भैरवीच्या ओळी आहेत. क्या बात. तर त्यामुळे ते कंप्लिशन आहे अख्खं. आणि अजून एक मला गोष्ट सांगायला आवडेल, की रसिक होऊ दे दंग अशी मी एक नांदी लिहिली होती. हो. जवळजवळ 2010 म्हणजे 15 वर्षापूर्वी नटरंगला. आणि ती सगळ्या कार्यक्रमात नांदी म्हणून वाजते. तर मला तेव्हापासून एक स्वप्न होतं. ते याच्यामुळे पूर्ण झालं, की नांदीनंतर भैरवी यावी. ती या सिनेमाकरता मी भैरवी लिहिली. तर ते असं सर्कल क्या कंप्लीट बात आहे, झाल्याचं क्या बात आहे, क्या बात आहे, त्याचं क्या या बात आहे. सुबोधला मी श्रेय देईन. कारण हे त्याने केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. सिद्धार्थ तुझ्याकडे येईन. हिंदी मराठीत रमणारा केरळचा मुलगा आमच्या कोकणात कसा काय रमला? अम, ह्याचं ह्याचं श्रेय मी नाही घेऊ शकत. मराठी प्रेक्षक, मराठी कलाकार, मराठी दिग्दर्शक, निर्माते अ, ह्यांनी मला खूप सहजपणाने त्यांनी मला आपलंसं करून घेतलंय. क्या हे बात खरं आहे. पण हे अगदी खरं आहे. मी खोटं बोलत नाहीये. अम, हे एक आहे की एक मल्याळी म्हणून आमच्या DNA मध्ये ना एक युनिक फीचर आहे की ज्या देशात किंवा ज्या प्रांतात आम्ही जातो ना, तिकडचं कल्चर आम्ही लवकरच पकडून म्हणजे ते आपलंसं करून वा. घेतो. म्हणजे तुम्ही दुबईला गेलात तर तिकडच्या केरळच्या माणसांना अरेबिक हे येतं. उन्नी मुकुंदन नावाचा खूप मोठा सुपरस्टार आहे मार्को नावाच्या सिनेमात. तो गुजरातमध्ये वाढलाय. तर त्यांनी त्या सिनेमाचा प्रेस कॉन्फरन्स गुजरातीमध्ये केलं, गुजरातमध्ये जाऊन. हो, तिथे रिलीज पण केली फिल्म. तर ही आमची लेगसी आहे. पण त्या लेगसीला मान आणि आपलंसं करून घेणं हे महाराष्ट्राने केलंय. त्यामुळे क्या हे बात खूप भारी. आणि कोकण काय माहितीये का, मला इतकी सिमिलॅरिटी, मला माझ्या गावाची आठवण झाली. म्हणजे ते देवस्थानं, मंदिरं, मासे, भात, म्हणजे ते इन्ग्रेडियंट जरी सेम असले तरी क्विझिनमध्ये बराच फरक आहे. पण ती माणसं, ते हे सगळं मला असं, इनफॅक्ट मी सिनेमाच्या आधी मी सुबोधला सांगितलं होतं मी एक 15 दिवस गावाला जाऊन येऊ का. तर मी रोज वडिलांबरोबर मी मंदिरात जायचो, तर मी फोटो पाठवायचो त्याला. हे कारण मला असं एका सिमिलर जागेत मला राहायचं होतं. मी आपल्या प्रोडक्शनला विचारलं होतं की मला जरा
मालवणी माझ्या कानात पडू दे, तर एक एक आठवडा 5 दिवस आधी मी जाऊन राहू शकतो का? पण तिथे त्या हॉटेलमध्ये अवेलेबिलिटी नव्हतं आणि ते सगळं, त्यामुळे मी केरळला गेलो. तर खूप सिमिलॅरिटीज आहेत तसं बघायला गेलं तर. तर वेगळं असं काहीच वाटलं नाही. घरात आल्यासारखंच वाटलं खरं सांगायचं तर. वा, अगदी. माझा शेवटचा प्रश्न मी तुझ्यापासून सुरुवात करीन, मग आपण तो पुढे पुढे येऊया. आज या मुलाखतीसाठी दिलीप काका उपस्थित नाहीयेत, पण मला असं वाटतं की त्यांच्याशिवाय ही मुलाखत पूर्णही होऊ शकत नाही. तर प्रत्येकाने दशावतार मधली, म्हणजे सिनेमातलंच मी म्हणेन, त्या निमित्ताने सिनेमातलं वेगळं पण लोकांपर्यंत पोहोचेल, अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही दिलीप काकांकडनं घेतली, किंवा दिलीप काकांचं ती गोष्ट पाहून तुम्ही अवाक झालात? काही एखादी आठवण दिलीप काकांविषयी? 2 गोष्टी जी मला दिलीप काकांकडनं घ्याव्यासे वाटतात. एक रेंज त्यांची कामाची, त्यांनी प्रत्येक प्रकारची भूमिका केली आहे. आणि दुसरी लॉन्जिटिव्हिटी. त्यांनी, आता मी परत सांगतो, पण मी 3री पिढी आहे माझ्या घरातली जे त्यांच्यासोबत काम करते. सो ती लॉन्जिटिव्हिटी खूप रेअर आहे. त्यासाठी ते एक स्वतःचा सांभाळ ते उत्तमपणे करतात. ते स्वतःला खूप छान ओळखतात. पण या दोन्ही गोष्टी मला माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, जे मी दिलीप काकांकडनं शिकलंय. वाह. एक आहे रेंज, दुसरी आहे लॉन्जिटिव्हिटी. ती माझ्यात आली तर आयुष्यात मला वाटेल की बाबा यशस्वी झालोय कुठेतरी. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मी आणि माझी आई आम्ही खूप चर्चा करत असतो इन जनरल सिनेमाविषयी, इन जनरल. तर ती मला विचारत होती की अरे अभिनय कसा आहे, परत दादा कसे आहेत, प्रियदर्शनीवर काम, असं सगळं आम्ही बोलवतो. आणि मग दिलीप काकांवर ऑब्व्हियसली आम्ही चर्चा करत होतो. आणि बोलता बोलता ती असं म्हणाली की आय थिंक ही इज द मास्टर ऑफ हिज डेस्टिनी, असं ती म्हणाली. वाह. त्याचं कारण दिलीप काकाला बघितलं ना, ते एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे असं त्यांच्याकडून बघून वाटतं. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय आहे की आपण इंडस्ट्रीत आल्यावर ना, अरे नाही, इंडस्ट्रीत असं करायचं असतं, इंडस्ट्रीत हे असं नाही केलं तर असं होत नाही. ते कुठल्याही रूल्सला ते कन्फर्म करत नाही. ते त्यांच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत ते फ्लो होत गेलेत ते, आणि अतिशय हंबली आणि अतिशय प्रेझेंट राहून एक क्युरिओसिटीनी ते पुढचं पाऊल ते टाकत राहिलेत. ते फक्त काही निर्णय ते घेतात जे मला खूप इन्स्पायर करतं की आपण स्वतःला रिपीट नाही केलं पाहिजे. उदाहरणार्थ, ते मी खूप करायचा प्रयत्न करतो, पण त्यांच्याकडे बघून असं वाटतं की नाही, आपण ठाम राहिलो ना की सगळं नीट होईल. उगाचच इंडस्ट्रीत असं होतंय म्हणून असं काहीच त्यांनी केलेलं क्या नाही. बात आहे. तर हे माझ्यासाठी टेकअवे आहे खूप मोठं. अगदी. पण मला असं वाटतं की त्यांचा स्पर्श म्हणजे परीचा स्पर्श आहे. तुला तो लाभलाय. तर मला तुमच्या दोघांमधला एखादा सीन, एखादा किस्सा ऐकायला आवडेल. वाव. हां, एक खूप महत्वाचा सीन आम्ही शूट करत होतो. काहीतरी 3 वगैरे वाजता पहाटे, आणि तो सीन संपला. आणि आम्ही गाडीत बसलो आणि ऑब्व्हियसली आम्ही दमलो होतो वगैरे वगैरे. पण मी त्या सीनचा विचार करत होतो, कारण तो खूप महत्वाचा सीन आहे. आणि असं झालं की नीट झालंय का, हे असं करायला हवं होतं का, वगैरे वगैरे. आणि अचानक दिलीप काकांनी मला सांगितलं, सिद्धार्थ, सीन नीट झाला ना आपला? तर मी म्हणलं, हो दिलीप काका, मी हाच विचार करत होतो आणि मला तुम्हाला विचारायचं होतं, पण कसं विचारू मला कळत नव्हतं की मी नीट केला ना सीन, म्हणजे हे असं असं नाही नाही नाही, तुझं नीटच झालं, मी माझाच विचार करतोय. पण ना मला कळतच नाही. आता उद्या एक काम कर ना, उद्या हळूच जाऊन सुबोधला जाऊन विचार ना जरा, असं ते म्हणाले. तर म्हटलं की बरं ठीक आहे, मी तुमचा विचार, तुम्ही माझा विचार. नंतर आम्ही कोणीच विचारलं, आम्ही विसरलो आय गेस. पण हे एक माझं झालं की हे का विचार करतील ना पहाटे 3-3:30ला की खरंय. माझं झालंय का नीट किंवा नाही झालं, म्हणजे इतकी वर्ष ते काम करतात. त्यामध्ये गुरु सर, किस्सा. मला, मी टिपरे बसून बघतोय त्यांना, ते विद्यार्थी असणं असतं ना, ते त्यांच्यामध्ये, मी आत्ताही स्क्रिप्ट गेला आणि वाचल्यावर त्यांचा फोन येतो आणि हे जमेल का मला असं, म्हणजे त्यांचं वय काय, माझं वय काय, किंवा प्रत्येकाला ते विचारतात. आणि सतत मला हे आलंय असं ते कधीच म्हणत नाहीत. म्हणजे क्या बात. 80व्या वर्षी पण आत्ता काय होतं, थोडंसं काम केल्यावर आपण म्हणतो की ते जमतंय रे मला, ते म्हणत नाहीत हे मला जमणार नाही. म्हणजे अनेक सीनच्या वेळी ते सुबोधला फोन करायचे आणि मला करायचे, हे मी करेन का, अरे मी काय सुपरमॅन नाही असं. मग त्यांचा फोन येऊन गेला, सुबोधचा मला फोन यायचा
की काकांना प्रश्न पडलेत असंख्य, त्यांचा फोन येईल. तर म्हटलं आत्ताच येऊन गेला. तर मला कळायचं की ते सगळे प्रश्न त्याने त्यालाही विचारले, त्याने उत्तरं दिलेत. मग पुन्हा सेम प्रश्न ते मला विचारले आणि दोनदा म्हणजे सेकंड ओपिनियन घेऊन. तर हा जो विद्यार्थी त्या वयात सुद्धा जागा असणं आणि म्हणून ते आजही फ्रेश आहेत की सतत की नाही हे जमणार नाही आणि अजूनही त्यांच्या पोटात गोळा जमेल 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 झाल्यावरती 10 वेळा ते बघ जमलं का. ते डॉक्टरचा सीन करत होतं तर मी त्यांच्या तर ते माझ्या डोळ्यात बरोबर असं करून काय ते मालवणी बरोबर बोलतोय का हे ते मला विचार मध्ये. क्या बात आहे, म्हणजे मी त्यांचा अभिनय बघतोय आणि ते मला कट झाल्यावर जमलं मालवणी. हा त्यांच्यातलं जे मूल आहे ते त्यांनी जपलंय. विद्यार्थी पहिला सीन होता पहिला हो गुरु सर आणि दिलीप काका. मुहूर्ताचा पहिला scene. दिवस, मुहूर्ताचा पहिला. दिवस. क्या बात आहे, क्या बात आहे. सुबोध सर. मला त्यांच्याकडनं म्हणजे ते तर आदर्शच आहेत. लहानपणापासून आपण त्यांची कामं बघत आलोय. पण मला त्यांच्या 2 गोष्टी आवडतात. एक म्हणजे त्यांचं ते ना लहान मुलासारखे आहेत. त्यांनी त्यांचा खोडकरपणा आणि निरागसता ही दोन्ही इतकं जपून ठेवलं ना, त्यामुळे ते फ्रेश असतात आणि रिलेव्हंट असतात. दुसरी मला त्यांची गोष्ट आवडते दुर्दम्य इच्छाशक्ती. आमच्या शूटिंगच्या 1 महिना अगोदर त्यांना चिकनगुनिया झाला होता. हातपाय सुजलेले होते, सांधेदुखी होत होती. तरी पण ज्या डेडिकेशनने त्यांनी 50-60 दिवस शूट केलंय आणि अतिशय कठीण परिस्थितीत फिजिकल प्रचंड हेक्टिक शेड्यूल्स आणि अतिशय कठीण प्रसंग त्यांना शूट करताना त्यांना करायला लागणार होते, ते सगळं त्यांनी केलंय. ही त्यांची मला दुसरी महत्वाची गोष्ट वाटते की जी आपण शिकायला पाहिजे. आणि तिसरं त्यांचे जी वर्सटॅलिटी आहे ना, ते लेखक आहेत, ते उत्तम खरं आहे. अभिनेते तर आहेतच आणि त्याहीपेक्षा ते उत्तम माणूस आहेत. तर हे सगळं जर आपल्याला होता आलं ना आयुष्यात, म्हणजे लेखक त्यांच्या लेखनामध्ये तुम्ही बघाल इतकं सहज इतकी सुंदर खूप असं. आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे हे आतापर्यंत कधी मी बोललो नाहीये, पण दरवेळेला राहून जातं. मला आता बोलावंसं वाटतंय की संगीत नाटक अकादमी मिळालेला, साहित्य अकादमी मिळालेला आणि नॅशनल अवॉर्ड फॉर फिल्म ॲज अ ॲक्टर मिळालेला आपल्या महाराष्ट्रात दुसरा माणूस नाही आहे. नाहीये, खरं आहे. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रतिभेचा माणूस हा एकमेव आहे. म्हणजे खरं तर मला असं वाटतं दरवेळेला की त्यांना पद्मश्री किंवा पद्मविभूषण आपण म्हणजे महाराष्ट्राने खरं आहे, आपण खरं आहे, त्यांना खरं आहे. आता मी इन्सिस्ट त्याच- करायला पाहिजे. खरं मी तेच बोलणार होतो की आता कारण आणि काय आहे माहितीये का, ते इतके साधे राहतात, ते इतके या प्रसिद्धीपासून दूर पळतात, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं मोठं असणं महान असणं लक्षात येत नाही. येत नाही. खरं आहे. ते त्या जेव्हा ते समोर येतात ना खरंच ते आपण उभे राहतो. म्हणजे ही खरी आणि आणि आपण उभे राहतो, पण ते आपल्याला त्यांच्या मित्रासारखा खांद्यावर हात टाकून आपल्याशी गप्पा मारता आणि मस्करी करतात. आपल्याला त्यांचा जो ऑरा आहे तो कधीच ते असा आपल्याला दडपवून टाकणारा खरं नसतो. आहे, खरं आहे. सो मला असं वाटतं की जर मला आयुष्यात काहीतरी पुढे शिकायचं असेल किंवा बनायचं असेल ना, तर दिलीप काकांसारखा साधेपणा हवा, दिलीप काकांसारखं प्रचंड टॅलेंट हवं आणि दिलीप काकांसारखा निखळ माणूस बनता यायला हवं. ते जर असलं की मग बाकी सगळं ठीक आहे. क्या बात आहे. प्रिया. आमच्या लुक टेस्टला पहिल्यांदा आमची भेट झाली आणि तेव्हा ते सगळे लुक्स ट्राय होत होते जे आता आपल्याला पोस्टरमध्ये दिसत आहेत. तर ना मला म्हणजे तेव्हा मी आणि माधव आमची पण लुक टेस्ट चालू होती आणि एक ये जा सुरू होती. ओके यांचं झालं, ओके आता तुम्ही चेंजला जा, आता दिलीप काकांच्या ह्या लुकमधले फोटोज, ओके तुम्ही चेंजला, अशी धावपळ चालू होती. तर माझं दरवेळेस त्यांचा प्रत्येक लुक बघून मी अशी आले एकच मिनटं कारण ते फोटोज काढताना ना ते काहीतरी करत होते चेहऱ्याचं ज्याच्याने ते पात्र वाटायचे. म्हणजे मला सांगायला खरंच आवडेल तू आता म्हणालीस ते की ना त्याच्यात त्यांनी जेवढी रूपं घेतलीत ना, आम्ही बऱ्याच रूपांचे पोस्टर्स रिलीज केले. खरं आहे. तुम्ही ना ते प्रत्येक पोस्टर नीट पहा. प्रत्येक पोस्टरच्या डोळ्यातले भाव वेगळे आहेत. वेगळे आहेत, वेगळे आहेत. हा बघा ना, ह्याच्यात बघा प्रत्येकाच्या ह्याच्यातले डोळे वेगळे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर रंग चढला की जसं दशावतारी कलाकार रंग चढल्यावर ट्रान्सफॉर्म होतो, तसं प्रत्येक वेळेला ते तुम्हाला भारावून टाकतात. ते ज्या वेळेला तो रंग चढून येतात आणि ते त्या कॅमेरासमोर उभे राहतात त्यावेळेला तो आपण म्हणजे आपलं तोंड उघडच राहतं. म्हणजे काही त्याला ऍब्सोल्युटली. तर माझं तेच होत होतं आणि मी लिटरली अशी होत होते. म्हणजे डिझनी लँडमध्ये आल्यानंतर लाला लँडमध्ये आल्यावर कसं होईल की आई शपथ. आणि त्याच्यात आता हे
यम आहेत ते याच्यात, असे मिशी वगैरे. त्या मिशीमध्ये एकतर एवढा चेहरा लपला जातो. ठीक आहे, म्हणजे इथले एक्सप्रेशन जे काय ते हो. त्यांच्या चेहऱ्यामध्ये असंख्य पॉइंट्स आहेत जे यूज करून ते एक्सप्रेशन देतात. त्याच्यात अख्खा चेहरा काळा, तरी सुद्धा त्यांचा चेहरा एक्सप्रेस होतो तेवढाच. आणि तरी पण म्हणजे असं एकेरी भाव नाही की फक्त अद्भुत रस, फक्त हास्यरस असं पण नाहीये. तो हनुमान वाटतो, तो यम वाटतो आणि त्याच्यामध्ये तो काहीतरी आता गंमत करणाऱ्या असं त्यांच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी एक्सप्रेशन्स आहे. तर ते सगळ्या लुक्समध्ये त्यांना बघणं म्हणजे मला काहीतरी मॅजिक विटनेस केल्याचा आनंद मिळत क्या होता. बात आहे. आणि मी स्वतःचं सोडून मी त्यांनाच बघत बसली की हे कसं करतायत हे. आणि त्याचबरोबर तेव्हा त्यांची ही पण लुक टेस्ट झाली, ज्याच्यात जे पहिलं पोस्टर आलं होतं दशावतारचं, की चेहऱ्यावर हो. पट्टी आणि त्याच्यावरनं जवानचे काहीतरी मीम्स बनायला लागले होते. द नेक्स्ट नॅशनल अवॉर्ड फेस वगैरे असे काहीतरी. तर तर ते पण लुक टेस्टला तो त्यांचा लुक पण बघितला, जो इतका खरा वाटत होता की असं वाटत होतं की नाही असं बघवत आहे दिलीप काकांना. प्लीज हा सगळा मेकअप काढा, एवढ्या पट्ट्या आणि काहीतरी खरंय. जखम आणि हे सगळं. तर तेव्हा असं भरून पण आलं की नको हे 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 नका दाखवू प्लीज, असंही कुठेतरी झालं. तर ती पहिली ओळख होती त्यांची. एक 7-8 रूपं मला एका दिवसात दिसली आणि तेव्हापासून मी सीन करताना त्यांच्या चेहऱ्यात खूप रमायचे की. आणि ते ना बोलताना खूप त्यांचे भुवळे असे एकदम वर जातात. ते लहान मुलं आहे ना, तर त्यांचा अद्भुत रस असं खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे हो हो करून ते असे इथे एवढ्या वर जातात ते. क्या बात आहे, क्या बात तर आहे. मला असं त्यांच्या बारीक हालचाली मी टिपायला. खूप टिपल्या. आणि काही काही अभिनेते असतात जे रिहर्सलला थोडंसं लो एनर्जी करतात आणि टेकमध्ये वेगळं करतात किंवा काय. तर मला ना काही अंदाजच येत नव्हता पहिल्या रिहर्सलला किंवा पहिला सीन करताना की नेमकी काय एनर्जी आहे किंवा कशी एनर्जी मॅच करायची, काय करायचं आहे. पण अगेन मी जसं म्हणलं, ॲक्शन नंतर माझ्या हातात काही नव्हतं, ते घडत होतं सगळं आपोआप. तर ते दिलीप काकांमुळे पण आहे की असे कलाकार समोर असल्यावर आपल्याला काही करावं लागत नाही, आपल्याला क्या बात. फक्त रिस्पॉन्ड करायचं क्या असतं, बात आहे, बाकी क्या सगळं बात ते करून घेतात. वा. तर तो पण एक खूपच भारी अनुभव होता त्यांना इथनं त्यांचा अभिनय पाहणं, खरंय खरंय जो खरंय. लहानपणापासून असं खूप अंतरावरनं बघितलाय. तर म्हणजे असं ग्रेटफुल आणि अभिमानाची गोष्ट आहे ती क्या खूप. बात आहे, क्या बात आहे. ती अभिनय, मला तुला विचारायचं की मगाशी तू दिलीप काकांची खूबी सांगितलीस, पण मला थोडं तुला पर्सनली जाऊन विचारायचं की त्यांच्यातला आणि तुझ्यातला संवाद कसा आहे. कारण की शेवटी तो संवाद तुझ्यासोबतचा वेगळा असण्याचं कारणही वेगळं आहे. म्हणून मला तो विचारायचं की तुझा आणि त्यांचा संवाद कसा आहे, किंवा एक मायेचा ओलावा वगैरे. कसं आहे ना, लहानपणापासून ना ते मी त्याला खूप आधीपासून भेटत आलोय. आणि माझे पप्पा मला चिडवायचे पण, त्यांना पण चिडवायचे की घाबरतो, तुला घाबरतो वगैरे. कारण तात्या विंचू, इनामदार भुसनळे या पात्रांना मी त्यांच्या खूप घाबरायचो. त्यात ते त्यांचा तो लाफ, ते काळं, ते रेड हो. कलरचा तो सगळा तो तात्या विंचूचा सगळा हे, मी खूप प्रचंड घाबरायचो त्यांना. सो त्याच्यानंतर मग तिथून जेव्हा कळायला लागलो त्यांची बाकीची कामं मी बघायला लागलो, तेव्हा एक आदर वाटायला लागला. एक आपलं बाबा काय जेव्हा मला पण अभिनयातलं थोडंफार कळायला लागलं, तेव्हा त्यांच्याबद्दल खूप जास्त आदर वाढला आणि खूप जास्त आयडियलाइज करायला लागलो कुठेतरी मी ते. पण आता मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो, पहिल्यांदा मी लुकटसलाच भेटलो होतो. ते कम्प्लिटली ते निळं त्यांनी चेहऱ्यावरती मेकअप केला होता आणि मी फक्त असं बघत बसलो आणि ते आले समोर आणि मी असे बसलोय. ते बोलतायत, मला विचारतायत, आईबद्दल विचारतायत, माझ्या बहिणीबद्दल विचारतायत, माझ्याबद्दल विचारतायत. मी त्यांना सांगत चाललोय आणि थोड्या मला माझ्या नकळत अचानक एक कम्फर्ट झोन निर्माण झाला आमच्यामध्ये. खूप जास्त कम्फर्ट झोन निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर सेटवरती पण ते खूप असे थोडेसे प्रोटेक्टिव्ह टाईप असतात ना, थोडीशी काळजी घेणारे. वा. तू नाश्ता केलास का? तू हे केलंस का? हे ह्याला दिलं का? ह्याला चेअर द्या. म्हणजे बेसिक छोट्या-छोट्या गोष्टी. खरंय. ती एक रिलेशनशिप त्यांनी मला एकदम लहानपणापासून बघितल्यामुळे आणि मी इतकी वर्ष त्यांचं काम बघत असल्यामुळे ते कुठेतरी एक म्युच्युअल रिस्पेक्ट पण आमच्यामध्ये खूप होता. त्यामुळे ॲज सुबोध सर सेड की त्यांचा ऑरा इतका मोठा आहे, ते इतके मोठे आहेत, इतके महान आहेत, पण ते जाणवू देत नाहीत आपल्याला. क्या बात. आय थिंक दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू. क्या बात. खूप डिफिकल्ट वा आहे. वा. मला असं वाटतं की दशावतार सिनेमाच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या
छटांच्या या गप्पा झालेल्या आहेत. पण मला असं वाटतं की या मुलाखतीची शेवट प्रियदर्शनीने करावी. तिचं दिसणं जितकं सुंदर आहे तितका तिचा आवाज, तिचं बोलणं सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की प्रियदर्शनी तू प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आवाहन करावं की येत्या 12 सप्टेंबरला त्यांनी म्हणजे सोमवार ते गुरुवारच्या पलीकडे पण आता तू त्यांना सांगावं कुठे नक्कीच, भेटायचं. नक्कीच. तुझा नवीन पत्ता. इश्श, मला लाजायला होतं आता. 12 सप्टेंबर पासून दशावतार नावाचा एक भव्य मराठी सिनेमा, आपल्या मातीतला सिनेमा थिएटर्समध्ये येतोय. आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रेक्षकही उत्सुक आहेत. भारतातच नाही तर भारताच्या बाहेरचे प्रेक्षकही उत्सुक आहेत. जगभरात हा सिनेमा रिलीज होणार आहे, ज्याचा ट्रेलर टाइम्स स्क्वेअरला झळकलेला आहे. असा हा आपला मराठी मातीतला सिनेमा दशावतार 12 सप्टेंबर पासून येतलो. तर नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. क्या बात आहे, डोळे क्या बंद बात केली वाटतं आरजे बोलतो. आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि लोकमत फिल्मीकडून सुद्धा दशावतारच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. हा सिनेमा जोरदार कमाई करो हीच आमच्याकडनं सदिच्छा. थँक्यू. जय महाराजा. जय महाराजा.